मायक्रोसॉफ्ट आणि महाराष्ट्र सरकार मिळून एक अत्याधुनिक म्हणजेच नवीन पोलिसिंग टेक्नॉलॉजी जी आहे ती आणलेली आहे. ती कशा प्रकारे आहे हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार सर आपल्यासोबत. सर, तुम्ही याला लीड करता आहे. एकंदर ही टेक्नॉलॉजी काय आहे आणि याचा नेमका फायदा कसा होतो आहे आणि स्मार्ट पोलिसिंग कशी होते? मागच्या वर्षी मार्चमध्ये मायक्रोसॉफ्ट जे ग्लोबल कंपनीने आहे टेक्नॉलॉजीसाठी आणि महाराष्ट्र राज्य सरकारमध्ये MOU झालेला होता. ह्या MOUचे इम्प्लिमेंटेशन एजन्सी मार्वल नियुक्त करण्यात आलेली होते आणि मार्वल आणि मायक्रोसॉफ्ट मिळून एक प्लॅटफॉर्म तयार केलेला आहे ज्याचं नाम महाक्राईम OS आहेत. महाक्राईम OS एक AI को पायलट आहेत ज्याचे अर्थ हे आहेत की तपासी अधिकारी जे पोलिसांचे आहेत ते FIR प्लॅटफॉर्मवर अपलोड करू शकतात. पर्टिक्युलरली जे कॉम्प्लेक्स क्राईम्सचे FIR आहेत. कॉम्प्लेक्स क्राईम म्हणजे नार्कोटिक्स किंवा फायनान्शियल फ्रॉड किंवा सायबर क्राईम किंवा महिलांविरुद्ध जे गुन्हे असतात. आणि हे जे प्लॅटफॉर्म आहे ते एक डिटेल्ड इन्व्हेस्टिगेशन प्लॅन काढतात. हे जे महत्त्वाचे हे आहेत की जे डिटेल्ड इन्व्हेस्टिगेशन प्लॅन आहे ते महाराष्ट्र पोलीसचे SOPs आणि हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट्सचे जजमेंट्स जे आहेत ते घेऊन काढतात. म्हणजे त्यांना लक्षात घेऊन काढतात आणि त्यानंतर हे जे तपासी अधिकारी आहेत ते फॉलो करू शकतात आणि त्या आधारावर तपास करू शकतात कॉम्प्लेक्स क्राईम्सचे. सर, अनेक घटना अशा असतात की जसं एखाद्याचा CDR काढायचा आहे तर तो CDR काढत असताना त्यामध्ये मोठ्या प्रमाणात वेळ जायचा किंवा टोल नाक्यावर एखाद्या गाडीचा नंबर जर सर्च करायचा तर ते 2-2, 3-3 तास त्याला लागायचे. तर हे कसं सोपं झालं? हे दोन्ही प्रॉब्लेम स्टेटमेंटसाठी मार्वलने वेगळा प्लॅटफॉर्म्स तयार केलेला आहेत. एक आहेत CDR आणि टेलिकॉम डेटा ॲनालिटिक्ससाठी. म्हणजे कॉम्प्लेक्स क्राईम्समध्ये जर तुम्ही बरेचसे आरोपीचे टेलिकॉम डेटा जे किती गिगाबाईट्सचे असतात तुम्ही अपलोड केला AI माध्यमातून आम्ही काय करू शकतात की त्यांना पूर्णपणे ॲनलाइज करून एक चॅटबॉट फॉर्मॅटमध्ये जे डिटेल्स आहेत ते आम्ही प्रेझेंट करू शकतात तपासी अंमलदारांना. त्या सोडून CCTV जे तुम्ही म्हणाला कम्प्युटर विजन म्हणून एक टेक्नॉलॉजी असतात जे CCTVचे जे फुटेज आहेत ते ॲनलाइज करू शकतात आणि जर काही आरोपीला पोलीस शोधतात त्यांच्या फुटेज ते CCTV फुटेजमध्ये आहेत की नाही आहेत ते पण व्हेरीफाय करू शकतात की ते आरोपी जे आहेत ते फुटेज मध्ये सापडला की नाही. सर, ही टेक्नॉलॉजी जी आहे ती आपण नागपूर ग्रामीण पोलीस वापरत आहे. जवळपास 7 महिने झालेले. याचा रिझल्ट कसा आहे आणि या माध्यमातून आतापर्यंत किती केसेस सॉल्व्ह करता आले? महाक्राईम OS जे प्लॅटफॉर्म मी सांगितलं जे मायक्रोसॉफ्ट सोबत मार्वलने तयार केलेलं आहे त्या प्लॅटफॉर्मसाठी आम्ही 133 पोलीस अधिकारी आणि कर्मचारीला नागपूर ग्रामीणमध्ये ट्रेन केलेलं आहे आणि त्यांनी हे जे प्लॅटफॉर्म जे आहेत ते 300पेक्षा जास्त केसेसमध्ये त्यांनी यूज पण केलेलं आहे. सर, जुनं पोलिसिंग आणि हे पोलिसिंग याच्यामध्ये किती फरक वाटतो आणि ही पुढे जाऊन यात आणखी म्हणजे काय नवीन टेक्नॉलॉजी येण्याची गरज आहे? आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे जे मेन ॲडव्हान्टेज आहेत ते आहेत ऑटोमेशनचे. बरेचसे काम जे एकदम रुटीन असतात किंवा ज्यामध्ये पोलिसांचे खूप वेळ खर्च होत आहेत उदाहरणतः प्रत्येक केसमध्ये बरेचसे कॉरस्पॉन्डन्स जे आहेत ते एकदम रुटीन प्रकरणचे आहेत. हे सगळे जे आहेत ते आर्टिफिशियल इंटेलिजन्स अल्गोरिदम्स आज आमच्यासाठी करू शकतात. हे मेन ॲडव्हान्टेज अशा आहेत की तपासाचे जे वेळ आहे ते खूप स्विफ्ट होतात आणि डिजिटल टूल्स जे आहेत ते आम्ही ऑनबोर्ड करू शकतात. नवीन लॉज आपण पाहिले आहेत ते जे आलेले आहेत त्यामध्ये पण एक पॉलिसी एम्फसिस दिलेला आहे की नवीन लॉजमध्ये की तपासाचे जे वेळ आहेत ते खूप कम होण्याचे गरज आहेत आणि हे आम्ही पॉसिबल करू शकतात आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे आज. सर, एक शेवटचा प्रश्न. नागपूर ग्रामीण पोलीस तर याचा वापर करते आहे आणि त्याचे रिझल्ट पण दिसते आहे.
हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुरू होणार? हो, हे जे सोल्युशन्स मावलने तयार केलेलं आहेत, मावल जे आहेत ते एक शासकीय संस्था आहेत, पूर्ण स्टेट्ससाठी ते तयार केलेलं आहेत. आमच्या जे सगळे सोल्युशन्स आहेत ते बरेचसे युनिट्स कडनं आणि सरकारचे जे विविध अलग अलग विभागांना पण आम्ही ऑलरेडी दिलेलं आहेत. याच्या प्रेझेंटेशन जे आहेत ते मुख्य सचिवांचे कॉन्फरन्स जे आहेत आणि नीती आयोगला पण झालेलं आहेत. नक्कीच पोलिसांच्या दृष्टिकोनातून हे अत्यंत महत्त्वाचं आहे. स्मार्ट पोलिसिंग यामुळे होणार आहे. गुन्ह्यांचा तपास जो आहे तो त्यात जाणारा वेळ जो आहे तो सुद्धा कमी होणार आहे. कॅमेरामन सचिन सयामसह सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.